श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 18 व 19 तारखेचं जे काही करंट अफेअर आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मोस्ट इम्पॉर्टंट हे लेक्चर तुमच्यासाठी ठरणार आहे. तुम्ही कोणतेही एक्झाम देत असाल तर तुमच्यासाठी हे लेक्चर अतिशय उपयोगी असणार आहे. या लेक्चर्समध्ये आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट जे काही 12 क्वेश्चन्स आहेत आणि प्लस त्यासोबत असणारे जे काही स्टॅटिक जे काही ते या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. त्याचप्रमाणे जे काही नुकत्याच झालेल्या महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत ते या ठिकाणी पाहिजे आहेत आपल्याला. जे काही सध्याची महत्त्वाची पुस्तकं आहेत, जी अतिशय महत्त्वाची आणि चर्चेमध्ये सध्याची ती पुस्तकं आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. जे काही सध्याचे उत्सव आहेत महत्त्वाचे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहायचं आहे. आणि त्याचप्रमाणे केरळ राज्यामध्ये जे काही प्रथम घटना घडलेल्या आहेत त्या सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्हाला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही बेल आयकनचं बटन आहे ते तुम्ही दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या लेक्चरची वेळोवेळी काय भेटेल, नोटिफिकेशन भेटेल. ठीक आहे, आपण आता या ठिकाणी काय करूया, सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 1 पहा. कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिले डार्क स्काय पार्क म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? पेंच व्याघ्र प्रकल्प आहे तो. विद्यार्थी मित्र बघा, जो काय पहिली घटना असेल तर ती अतिशय महत्त्वाची तुमच्यासाठी ठरते. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. पेंच व्याघ्र प्रकल्प आहे, तर पेंच व्याघ्र प्रकल्पाबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या दरम्यान पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. आशियातील 5वे आणि भारतातील पहिले डार्क स्काय हा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि पेंच नदीमुळे या पेंच व्याघ्र प्रकल्प हे नाव काय करण्यात देण्यात आलेलं आहे. हे सर्व मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी पॉईंट आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा. आंतरराष्ट्रीय उंट महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? राजस्थान या राज्यात. तर राजस्थानमध्ये कुठे विचारलं तर बिकानेर या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे हे आयोजन. हे 3 दिवसांचे आयोजन आहे. यावेळी स्थानिक लोक कलाकारांनी रांगोळी, मेहंदी आणि चित्रकला स्पर्धांमध्ये आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केलेले आहे. यामध्ये काय असतं, जे काही उंट महोत्सव आहे यामध्ये काय असतं, उंटांची शर्यत असते आणि उंटांचं नृत्यसुद्धा असतं. आणि राजस्थानमध्ये बघा भरपूर मोठा हा आंतरराष्ट्रीय प्रकारचा महोत्सव आहे. मग त्यामुळे काय केलेलं आहे, यावेळी हे 3 दिवसांचं एकूण आयोजन तर आहेच, पण या दिवशी तेथील जे काही स्थानिक कलाकार आहेत ज्यांना रांगोळी स्पर्धा झाली, मेहंदी ज्यांना चांगल्या प्रकारे डिझाईन करता येते त्यांनी मेहंदीची डिझाईन दाखवलेली आहे, ज्यांना चित्रकला दाखवता येते त्यांनी चित्रकलासुद्धा तेथील स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी सेलिब्रेट केलेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव आहे तो राजस्थानच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. आता राजस्थानबद्दल आपण हा उंट महोत्सव आहे त्यामुळे राजस्थानबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. राजस्थानची राजधानी कोणती आहे तर जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? भजनलाल शर्मा हे त्यांचे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल कोण आहेत तर कलराज मिश्र हे त्यांचे राज्यपाल आहेत. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राजस्थान हे राज्य आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न आणि बऱ्याच एक्झाममध्ये हा सुद्धा विचारलेला आहे प्रश्न. या ठिकाणी पहा, राजस्थानची स्थापना कधी झाली हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. यापूर्वीच्या बऱ्याच लेक्चरमध्ये राजस्थानची स्थापना कधी होते हे आपण सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आज आपल्याला काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगा की राजस्थानची स्थापना कधी झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2023-24 मध्ये जे काही झालेले काही महत्त्वाचे उत्सव आहेत ते या ठिकाणी पाहूया. आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव राजस्थान राज्यामध्ये झालेला आहे. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? गुजरातमध्ये. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे तर हरियाणा या राज्यामध्ये. इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल कुठे झाला तर गोवा या ठिकाणी. इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल कुठे झालेला आहे? दिल्ली या ठिकाणी. जल इतिहास महोत्सव कुठे झालेला आहे? दिल्ली या ठिकाणी. झंस्कर महोत्सव 2023 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे तर लडाख या राज्यामध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. अलीकडेच कोणत्या देशाने भारताला 15 मार्च 2024 पर्यंत आपले सैन्य मागे घेण्याची विनंती केलेली आहे? तर हे मालदीव या देशाने सांगितलेलं आहे की तुमचे सैन्य आता मालदीवमधून बाहेर घ्या किंवा तुमच्या देशाकडे पुन्हा त्यांना आणा. भारताने मालदीवला दिलेल्या हेलिकॉप्टर्स आणि लष्करी उपकरणांच्या देखभालीसाठी 77 भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये देण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी पहा, हा जो काही मालदीव देश आहे या मालदीव देशाला काय केलेलं आहे, भारताने काही हेलिकॉप्टर्स दिलेले आहेत, काही लष्करी उपकरण दिलेले आहेत आणि त्यांच्या देखभालीसाठी त्यांच्या संरक्षणासाठी काय केलेलं आहे, जे काही 77 आपले जवान त्या ठिकाणी मालदीवमध्ये आहेत, कार्यरत आहेत.
जे काही हेलिकॉप्टर्स आणि लष्करी उपकरणं आहेत त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. तर हे जे काही 77 जवान आहेत ते मालदीवने काय सांगितले 15 मार्च 2024 तुमच्या देशामध्ये पुन्हा आले पाहिजेत असं मालदीवने सांगितलेलं आहे. आता हे अशा गोष्टी का घडतात? हे 77 जवान जर आपले त्या ठिकाणी जर थांबले तर त्यांची सेफ्टी होते, परंतु त्यांना ती सेफ्टी का नको आहे? तर त्याचं कारण आपण काय करूया पुढे पाहूया. आता या ठिकाणी पहा, हे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते कोण आहेत? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आहेत. कोण आहेत ते? मोहम्मद मुइझू आहेत. हे कोण आहेत? चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आता यांच्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया माहिती. मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर हे सर्व काय झाले निर्णय झालेले आहेत. चीनसोबत त्यांनी 20 करार केलेले आहेत. मोहम्मद मुइझू आहेत जे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी काय केलं आहे चीनसोबत 20 नवीन करार केलेले आहेत. आता त्यांनी काय सांगितले पुढे, मालदीवची राजधानी माले आणि नवी दिल्ली यामध्ये 100पेक्षा अधिक द्विपक्षीय करार आहेत, तर हे करार सुद्धा कमी करण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. आता ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या का घडत आहेत याचं कारण आपण या ठिकाणी थोडं डिटेलमध्ये पाहूया. पहा या ठिकाणी हे जे काही मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्ष आहेत कोण मोहम्मद मुइझू यांना राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी चीनने भरपूर सपोर्ट केलेला आहे. चीनने सपोर्ट केलेला आहे. त्यांना राष्ट्राध्यक्षपदी निवडून आणण्यासाठी चीनने काय केलेले भरपूर पैसे प्रोव्हाइड केलेले आहेत, भरपूर इकॉनॉमी त्यांना प्रोव्हाइड केलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय झाले हे चीन विचाराने चालणारे व्यक्तिमत्व आहे जे कोण आहेत चीनला सपोर्ट करणारे व्यक्ती ठरलेला आहे. कारण चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी काय केलं यांना सपोर्ट केला, आता हे काय करतात चीनला सपोर्ट करतात. आता चीन आणि भारत कोण आहेत एकमेकांचे विरोधक आहेत. त्याच्यामुळं भारतासोबत मालदीवचे जे काही करार आहेत ते त्यांनी काय केले बऱ्यापैकी आता चीनसोबत केलेले आहेत. त्याच्यामुळे काय झालेले मालदीवने काय केलेलं त्याच्यामुळे आपल्यासोबत जे करार आहेत ते आता कमी करणार, म्हणजे दिल्लीसोबत जे काही 100 करार आहेत त्याच्यापैकी काही करार त्यांनी काय करणार आता ते कमी करणार आहेत, कारण चीनसोबत ते त्यांची काय झाली मिळत झालेली. आता आणखीन काय झालेलं आहे चीनसोबत त्यांनी काय केलं महत्त्वाचे 20 करार सुद्धा केलेले आहेत. आता ह्या सर्व गोष्टी काय आहेत घडत आहेत. आता विद्यार्थी मित्र बघा सध्या काय झालेलं आहे भारत देश आणि जे काही मालदीव आहे यांच्यामध्ये जे काही संबंध आहे रिलेशनशिप होतं पहिल्यापासून अगदी चांगलं होतं, परंतु हे संबंध जे खराब जे कोणी केले तर ते चीनने खराब केलेले आहेत बरोबर. आता यापूर्वी काय होतं जे काही मालदीवमध्ये काय होतं बऱ्यापैकी जे काही भारतीय पर्यटन या ठिकाणी जात असायचे आणि त्यांना मालदीवला 80% इकॉनॉमी आहे ते आपल्या भारतीय पर्यटनामुळे भेटत असायचे बरोबर. भारतीय पर्यटक त्या ठिकाणी जायचे आणि त्यामुळे काय होतं मालदीवला बराच इकॉनॉमी सपोर्ट भेटत असायचा. आता आपण काय केले आपले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेले जे का आपले लक्षद्वीप आहे त्या लक्षद्वीपमधला पर्यटन स्थळा सुधारित केलेला आहे आणि काही पंतप्रधान आहेत त्यांनी एक चांगल्या प्रकारे एक अनाऊन्समेंट सुद्धा केलेलं आहे. जे काही भारतीय पर्यटक आहेत त्यांनी लक्षद्वीपला भेट देण्यासाठी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी बघा TCSच्या वतीने या ठिकाणी काय होत आहे हॉटेल्स वगैरे सुद्धा ते या ठिकाणी काय तयार होत आहेत. त्याच्यामुळे काय होत आहे म्हणजे या ठिकाणी जेवणाची सुविधा राहण्याची सुविधा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळं आता जे काही मालदीवला जे काही इकॉनॉमी आपल्यामुळे भेटत असायची ती इकॉनॉमी सुद्धा कमी होईल का, कारण मालदीवने आपल्यापासले संबंध कमी केलेले आहेत, करार कमी केलेले आहेत. त्याच्यामुळं हा सुद्धा एक मोठा निर्णय झालेला आहे आणि तो भारताच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु याचा जो फटका आहे तो मालदीवला जास्त बसणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा तैवानच्या नवीन राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर विल्यम लाई चिंग-टे हे तैवानचे नवीन राष्ट्राध्यक्ष आहेत. आता महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी बघा हा काय आहे चीन आहे आणि चीनच्या जवळच कोणता हा देश आहे तैवान देश आहे. हा कोण आहे चीन आहे तर हा कोण आहे तैवान आहे, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. तर तैवान काय करते तैवान हा जगाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे कारण तैवानमध्ये 80% जगातील जे काही 80% सेमीकंडक्टर आहे जे काही जगामध्ये सेमीकंडक्टर आहे ते 80% तैवानकडचे सेमीकंडक्टर आहे. त्यामुळे काय आहे तैवान हा जगाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा देश ठरत आहे. आता या ठिकाणी काय होत आहे जो काही चीन देश आहे तो चीन काय करतो या तैवानला काबीज करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं चीन आणि तैवान हे दोन देश एकमेकांच्या थोडेसे आता काय झाले विरोधात झालेले आहेत. आता विद्यार्थी मित्र बघा ज्याप्रमाणे मालदीव आणि जसं मालदीवचे आपले संबंध विनाकारण खराब संबंध करण्यात आले कोणामुळे झाले ते चीनमुळे. त्याच्यामुळे आता या तैवानसोबत आपले संबंध चांगले जर झाले आणखीन तर आपल्याला
त्याचा महत्त्वाचा इकॉनॉमी आपल्याला सुधारण्यासाठी किंवा महत्त्वाचा आपल्याला त्याचा सेमीकंडक्टरसुद्धा फायदा घेता येईल. तसं चीन आणि जसं मालदीवचा आपलं संबंध खराब झालं त्याच्यामुळे चीनसोबत आपल्याला तैवानसोबत राहण्याचा एक चान्ससुद्धा आपल्याला भेटलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला हा एक मोठा इकॉनॉमी वाढवण्याचा किंवा सेमीकंडक्टर प्राप्त करण्याचा आणि आपला जसं मालदीवला ज्याप्रमाणे आपल्या विरोधात करण्यात आलं तसं चीनला त्या तैवानला सुद्धा त्यांच्या विरोधात करता येऊ शकतं आणि आपल्या सेमीकंडक्टरचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा करता येऊ शकतो आणि त्याच्यामुळं आपल्यासाठी सुद्धा तैवान देश आता जास्त काय झालेले महत्त्वाचा ठरलेला आहे या ठिकाणी. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. गांधी लाईफ इन 3 कॅम्पियन्स या पुस्तकाचे अनावरण कोणी केलेले आहे? एम.जे. अकबर यांनी अनावर केलं आहे. म्हणजे काय, सुरू कोणी केलेलं आहे? तर एम.जे. अकबर यांनी हे पुस्तक सुरू केलेलं आहे. पुस्तकाचे लेखक एम.जे. अकबर आणि के. नटवर सिंग हे या पुस्तकाचे लेखक आहेत आणि या पुस्तकामध्ये महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित संघर्ष जे काय आहेत, महात्मा गांधीजींचं जे काय आयुष्यामध्ये जे काही संघर्ष झालेत त्याच्यावरती पुस्तक महत्त्वाचं आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखालील 3 महत्त्वाच्या जनमोहिमा होत्या त्याबद्दल त्यांनी काय, म्हणजे जनमोहिमा म्हणजेच काय, आंदोलन, 3 महत्त्वाच्या आंदोलनाबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये असहकार चळवळ आहे 1920ची, मिठाचा सत्याग्रह 1930चा, भारत छोडो आंदोलन 1942 या तिन्हींचा उल्लेख त्यामध्ये महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये त्याबद्दल जास्त काही माहिती दिलेली आहे. या ठिकाणी आपण महत्त्वाची पुस्तके पाहू जी चर्चेमध्ये आहेत. गांधी लाईफ इन 3 कॅम्पियन्स एम.जे. अकबर यांचं पुस्तक आहे. संस्कृती के आयाम हा हिंदी पुस्तक आहे. मनोरमा मिश्रा यांचं हे पुस्तक आहे. राम मंदिर राष्ट्र मंदिर एक साजी विरासत हे गीता सिंह आणि आरिफ खान भारती यांचं पुस्तक आहे. ब्रेकिंग द मोल्ड रघुराम राजन यांचे पुस्तक आहे. थ्रेड बाय थ्रेड सत्य सरन यांचं पुस्तक आहे. दो पलकों की छाँव में हेमा जोशी यांचं पुस्तक आहे. द ऑटोबायोग्राफी ऑफ गॉड लीना कुमार यांचं पुस्तक आहे. वेलकम टू पॅराडाईज ट्विंकल खन्ना यांचं पुस्तक आहे. ट्विंकल खन्ना कोण आहे, तर अक्षय कुमार यांच्या पत्नी आहेत, तर त्यांनीच हे पुस्तक लिहिलं आहे वेलकम टू पॅराडाईज. रेसिडेंट इंडिया पुष्कर सिंह धामी यांचं हे पुस्तक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, चर्चेतील पुस्तक आहेत, एक्झाममध्ये हे वारंवार सध्या प्रश्न विचारले जात आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. कोणते राज्य सरकार अमृत ऑपरेशन सुरू करणार आहे? तर या ठिकाणी पहा, केरळ हे राज्य आहे ते अमृत ऑपरेशन सुरू करणार आहे. राज्यातील प्रतिजैविकांच्या गैरवापर नियंत्रण ठेवण्यासाठी हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे. अमृत म्हणजेच त्याचा फुलफॉर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अँटी मायक्रोबायल रेझिस्टन्स इंटरव्हेन्शन फॉर टोटल हेल्थ. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, केरळ या राज्यामध्ये हे ऑपरेशन सुरू करण्याचं उद्दिष्ट काय आहे? बरेच या ठिकाणी बघा मेडिकल असतील किंवा जे काही फार्मास्युटिकल कंपनी आहेत ते काय करतात, कोणत्याही प्रकारचं डायरेक्ट माणसांना म्हणजे एखादी लस पाहिजे असेल, डॉक्टरांची चिठ्ठी वगैरे नाही, काही नाही तरीसुद्धा किंवा कोणत्याही प्रकारचं प्रूफ नाही किंवा एखाद्याला एखादा आजार झालेला आहे आणि त्याच्यानुसार जे काही गोळ्या औषध द्यायचे आहेत किंवा डॉक्टरांची चिठ्ठी नाही तरीसुद्धा त्यांना काय दिलं जातं, प्रतिजैविक दिलं जातं, म्हणजे लसीकरण दिलं जातं किंवा गोळ्या औषधं त्यांना प्रोव्हाइड केलं जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं, एक प्रकारे गैरवापर होतो आणि गैरवापर झाल्यामुळे काय होतं, हे काही सुशिक्षित व्यक्ती नाही किंवा शिकलेली व्यक्ती नाही त्यांच्या आयुष्यावरती याचा खूप मोठा एक चुकीचा परिणामसुद्धा होऊ शकतो, बरोबर. त्याच्यामुळं हे जे काही गैरवापर आहेत ते टाळणं अतिशय गरजेचं आहे आणि ते टाळण्यासाठी हे काय केले, अमृत ऑपरेशन सुरू केलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्र बघा, केरळ हे राज्य बऱ्याच इतर देशांसोबत करार करणारं जे हे केरळ राज्य आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे काही मेडिकल पद्धतीने जे काही इथून मेडिकल जे काय आहे बाहेर पण ट्रान्सफर केलं जातं आणि बाहेरून मेडिकलसुद्धा या ठिकाणी बरेच ट्रान्सफर येतात, आयात निर्यात या ठिकाणी जास्त होत असते. आणि त्याच्यामुळे काय होतं, डायरेक्टली सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या लसीकरणाचा चुकीच्या प्रकारे प्रादुर्भाव होऊ शकतो आणि बऱ्याचपैकी बघा जे काही इतर व्हायरस वगैरे जर बाहेरच्या देशातून आले तर केरळ राज्याला जास्त टार्गेट होतं या ठिकाणी. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे जे काही गैरवापर होतात काही मेडिकलचे किंवा जे काही गोळ्या औषधांचे लसीकरणाचे, तर ते टाळण्यासाठी या ठिकाणी अमृत ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. यानंतर 2023-24 केरळमधील महत्त्वपूर्ण जे काही घटना घडल्या त्याबद्दल आपण पाहूया. लक्झरी जहाज क्लासिक इम्पिरियल या ठिकाणी सुरू केलेलं आहे केरळने. ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023ने केरळला सन्मानित करण्यात आलेला आहे. धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी बहुभाषिक मायक्रोसाईट लॉन्च ही केरळने केलेली आहे. केफॉन म्हणजे केएफओएन नावाचे फायबर ऑप्टिकल नेटवर्क हे केरळने सुरू केलेलं आहे.
भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI शाळा केरळ या राज्याने सुरू केलेली आहे. ओणम उत्सवासाठी मोफत किट देण्याची घोषणा केरळ या राज्याने केलेली आहे. केरळचे नाव बदलून केरळम करण्यासाठी प्रस्ताव हा पारित करण्यात आलेला आहे. भारतातील पहिले मत्स्यपालन अटल इम्ब्युकेशन सेंटर स्थापन कोणी केलेलं आहे? केरळ या राज्याने स्थापन केलेलं आहे. या ठिकाणी पहा, कोणत्या राज्यात पोंगल हा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. मकर संक्रांतीचा सण सूर्याचा उत्तर गोलार्धाकडे प्रवास दर्शवतो. मकर संक्रांतीला पोंगल, उत्तरायण, भोगली, बिहू, खिचडी, लोहरी, भोगी हे सण साजरे केले जातात. आता या ठिकाणी याचं नक्की कन्सेप्ट काय आहे या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पहा, जे काही मकर संक्रांत हा दिवस आहे, या दिवशी काय होतं, हा आपला एक सूर्य आहे आणि सूर्य काय करतो, मकरकडून कर्कवृत्ताकडे जात असतो. म्हणून याला काय म्हटलं जातं, मकर संक्रांत. आणि मकर संक्रांत हा दिवस आपल्या भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण वेगवेगळ्या राज्यामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. काही ते कापणीचे सण असतील, काही पीक करण्याचे सण असतील. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये काय होतं, मकर संक्रांत साजरी केली जाते. तर ज्या दिवशी काय होतं, इतर राज्यामध्ये मकर संक्रांतीच्या ऐवजी म्हणजे मकर संक्रांत म्हणून वेगळा सण साजरा केला जातो. त्यामुळे मकर संक्रांत हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल आपण काय करूया, या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. म्हणजेच बघा, मकर संक्रांतीला वेगवेगळ्या राज्यामध्ये काय होतं, पोंगल, उत्तरायण, भोगली बिहू, खिचडी, लोहरी, भोगी हे सण साजरे केले जातात. आता पहा, त्याबद्दल माहिती पाहूया. आसाममध्ये बिहू हा कापणीचा सण साजरा केला जातो, ज्यालाच भोगली बिहू म्हणून ओळखलं जातं. तमिळनाडूमध्ये मकर संक्रांतीला पोंगल म्हणून ओळखलं जातं, म्हणजेच पोंगल सण मकर संक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो. पंजाब आणि हरियाणामध्ये लोहरी म्हणून साजरे केले जाते किंवा लोहरी म्हणून ओळखलं जातं. भारताच्या उत्तर भागामध्ये याला मकर संक्रांत म्हणतात. भारतामध्ये बघा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतच साजरी केली जाते किंवा मकर संक्रांतीनेच हा सण ओळखला जातो. त्याचप्रमाणे पहा, उत्तर प्रदेशमध्ये हा दिवस खिचडी म्हणून साजरा केला जातो. गुजरातमध्ये या दिवसाला उत्तरायण म्हणून ओळखला जातो. यानंतर पहा, स्पॅनिश सुपर कप फुटबॉल टुर्नामेंट कोणी जिंकलेली आहे? तर रिअल मॅड्रिड यांनी ही टुर्नामेंट जिंकलेली आहे. उपविजेता कोण आहे? तर बार्सिलोना हे उपविजेते आहे. ही टीम उपविजेते आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 पहा, प्रसिद्ध कवी मनोहर राणा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेलं आहे? वयाच्या 71व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. यांचा जन्म कोणत्या राज्यातील झालेला आहे? तर ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे हा. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 10 पहा, राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो? 16 जानेवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. आता 2021मध्ये बऱ्याच दिवसांची काय केलेली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केलेली आहे. तर राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाची घोषणासुद्धा काय केलेली 2021मध्ये केलेली आहे. जो काय प्रथम राष्ट्रीय स्टार्टअप दिवस आहे तो 2022मध्ये साजरा करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बघा, इनोव्हेशन वीकसुद्धा 10 ते 18 जानेवारी दरम्यान साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. जो काही स्टार्टअप वीक आहे तो 10 ते 16 जानेवारी दरम्यान असतो, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 11 पहा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. 15 ते 19 जानेवारी 2024 दरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. जागतिक संघर्ष, हवामान बदल आणि डीप फेकवर वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू करण्यात आलेली आहे. आता काय करूया विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. बघा, जागतिक संघर्ष म्हणजेच काय, जसं की इस्रायल आणि हमास ह्या दोघांमध्ये काय झालेलं आहे, सध्या संघर्ष चाललेला आहे, लढाई चाललेली आहे. त्याच्यामुळं असे बऱ्याच देशांमध्ये, शेजारील देशांमध्ये काय झालेले संघर्ष सुरू आहेत. आणि या संघर्षामुळे काय होतं, एक कोणतीही मोठी घटना घडू शकते, जसं एकमेकांवरती अणुबॉम्ब फेकणं किंवा जगाच्या दृष्टिकोनातून ह्या चुकीच्या घटना ठरतात, बरोबर. त्याच्यामुळं जागतिक संघर्ष आहे त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता हवामान बदल हा विषय काय आहे, जसं की जागतिक
टेम्परेचर खूप वाढत आहे, ग्लोबल वॉर्मिंग भरपूर होत आहे. तर यामुळे काय होतं, याच्याबद्दल सुद्धा चिंतेची बाब आहे, बरोबर. तर त्याचप्रमाणे आता या ठिकाणी पहा, डीप फेकवर वाढती चिंता आहे. डीप फेक म्हणजेच काय बघा, आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये काय होतं, AI खूप वापरलं जातं. AI म्हणजेच काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. यामुळे काय होतं, AIचा वापरामुळे काय होतं, बऱ्याच जे काय सपोज आता एखादी व्हिडिओ असेल, एक एक्झाम्पल घेऊया, एखादी व्हिडिओ असेल, बरोबर, एक ओरिजिनल व्हिडिओ आहे, मग त्याच्यामध्ये अशा प्रकारे डीप फेक केला जातो, चेहऱ्यांची अदलाबदल केली जाते आणि अशा प्रकारे त्याला क्लॅरिटी किंवा अशा प्रकारे त्याला चेंजेस केलं जातं की जी काही डुप्लिकेट व्हिडिओ असली तर ती ओरिजिनल वाटत आहे. आणि यामुळे काय होतं आहे, बरेच सोबत एखादी चांगली घटना आहे त्याच्यामध्ये नवीन चेहरा लावणं, किंवा एखादी चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या व्यक्तीचा चेहरा लावणं, बरोबर. किंवा याच्यामुळे काय, ओरिजिनल जे पुरावे आहे, एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला ओरिजिनल पुरावा द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, डीप फेक केला जातो आणि ओरिजिनल पुरावा नष्ट होतो आणि त्या ओरिजिनल पुराव्याचा वापरसुद्धा एक चुकीच्या कंडिशनला होऊ शकतो, बरोबर. म्हणजे एक ओरिजिनल पुरावा आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्याचा चेहरा बदलला जातो आणि ओरिजिनलचं ओरिजिन आहे, एखाद्या व्हिडिओचं जे ओरिजिन आहे ते सुद्धा काय होतं आहे, नष्ट या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे ही सुद्धा अगदी चिंतेची बाब आहे आणि त्याच्यामुळे काय आहे, तर या डीप फेकवरती सुद्धा यामध्ये काय केली, चर्चा केलेली आहे. आता या बैठकीमध्ये भारतीय शिष्टमंडळातील 3 केंद्रीय मंत्री आणि 3 मुख्यमंत्री या बैठकीमध्ये कोणाचे समाविष्ट झालेले आहेत. या ठिकाणी 3 केंद्रीय मंत्री कोण आहेत, तर स्मृती इराणी आहेत, अश्विनी वैष्णव आहेत, हार्दिक सिंग पुरी आहेत. स्मृती इराणीबद्दल पाठीमागील लेक्चरमध्ये आपण एक क्वेश्चन पाहिलेला होता. तर स्मृती इराणी ह्या कोणत्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये काय करायचं आहे, सांगायचं आहे. आता 3 मुख्यमंत्री कोण आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आहेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया आहेत. हे सर्व इम्पॉर्टन्स आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. विद्यार्थी मित्रांनो पहा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक झालेली आहे, त्याला WEF या नावाने आपण ओळखतो. तर याची स्थापना कधी झाली, 1971 साली झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. याचे अध्यक्ष कोण आहेत, तर क्लाउस श्वाब हे याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळं याबद्दल सुद्धा माहिती असणं तुम्हाला गरजेचे आहे. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 12 पहा, शेवटचा प्रश्न आहे, लास्टचा प्रश्न आहे हा. नुकताच कोणी DNGO पदाचा पदभार स्वीकारलेला आहे, तर व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. या ठिकाणी पण DNGO म्हणजेच काय, डायरेक्टर जनरल ऑफ नाव्हल ऑपरेशन्स, म्हणजेच काय, नौदल संचालन महासंचालक होय. आता हे AN प्रमोद आहेत, त्यांच्याबद्दल माहिती पाहूया. 1 जुलै 1990 रोजी भारतीय नौदलात त्यांची नियुक्ती झालेली आहे. या ठिकाणी पहा, भारतीय नौदलाचे प्रमुख सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर ते कोण आहेत, R हरिकुमार हे भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नुकत्याच झालेल्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्या या ठिकाणी आपण पाहूया. प्रमोद अग्रवाल कोण आहेत, BSEचे जे अध्यक्ष आहेत हे. अरविंद पनगडिया कोण आहेत, 16व्या वित्त आयोगाचे चेअरमन आहेत. गीतिका मेहता नेव्हिया इंडियाचे MD आहेत. करण अडाणी हे अडाणी पोर्ट्सचे नवीन MD आहेत. संजीव खन्ना नालसाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हेरी इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. 16व्या वित्त आयोगाचे चेअरमन आहेत कोण, तर अरविंद पगडिया. त्याचप्रमाणे पहा पुढे, यानंतर पहा, विकासशील कोण आहेत, आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक आहेत. इंद्रमणी कोण आहेत, तर बिमस्टेकचे नवीन महासचिव आहेत. रुग्रम अय्यर कोण आहेत, भारतीय ऑलिम्पिक संघाचे CEO आहेत. अरुणा नायर कोण आहेत, तर रेल्वे बोर्डाचे सचिव आहेत. समीर कुमार सिंह कोण आहेत, तर संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि महासंचालक आहेत. तर विद्यार्थी मित्र पहा, जे काही मोस्ट इम्पॉर्टन्स जे काही या ठिकाणी क्वेश्चन्स आहेत ते आपले सर्व झालेले आहेत, महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. एक शेवटचे जे तुम्हाला पॉईंट सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे, तो काय आहे, तुम्हाला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्रामवरती या व्हिडिओची PDF सुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब